श्री स्वामी समर्थ. या सप्ताहात रवी 12 फेब्रुवारीनंतर कुंभ राशीत प्रवेश करत आहेत, तर 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करत आहे. असा हा बुध आदित्य योग बनत आहे. शुक्र आणि मंगळ मकर राशीत विराजमान आहेत. गुरु मेष राशीत आहे. राहू मीन राशीत आहे, तर केतू कन्या राशीत आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात फार मोठे बदल होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी पुढे जाण्याचा असा हा योग्य योग आहे. तुमची शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट मंगळवार नंतर करा. तुमच्या प्रॉपर्टीचे व्यवहार करताना कोणावर विश्वास ठेवू नका. या सप्ताहात लव्ह रिलेशनशिप्स चांगले राहतील. विदेशी असलेल्यांना प्रॉफिट होईल. विद्यार्थ्यांनी नीट लक्ष देऊन अभ्यास करणे. आरोग्य चांगले राहील, मात्र जखम होण्यापासून सावध राहा. उपाय: रोज संध्याकाळी हनुमान चालीसाचा पाठ करणे. ऋषभ. या सप्ताहात तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुमचे सिनियर्स तुमची स्तुती करतील. राजकारणात करिअर करण्यासाठी हा सप्ताह खूप चांगला आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग यामध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना मेंटोर्स चांगले गायडन्स करतील. लव्ह रिलेशनशिप चांगले राहील. जॉब रिलेटेड ट्रॅव्हलिंग होईल, त्यात प्रॉफिटही होईल. आरोग्य: या सप्ताहात मायग्रेनचा त्रास होईल. उपाय: रोज लक्ष्मी चालीसाचा पाठ करणे. मिथुन. या सप्ताहात खूप चांगली ऊर्जा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात एक्सिलन्स मिळवण्यासाठी तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या. हा सप्ताह तुम्हाला खूप काही देऊन जाईल. ट्रेडिंगमध्ये फायदा होईल. व्यापार चांगला होईल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल. मात्र विद्यार्थ्यांना या सप्ताहात खूप मन लावून अभ्यास करायची गरज आहे. तुम्हाला सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता. उपाय: रोज सरस्वतीची पूजा करावी. कर्क. या सप्ताहात इन्व्हेस्टमेंट पॉलिसी खूप चांगले आउटपुट देईल. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात खूप चांगला फायदा होईल. तुमचा मान सन्मान होईल. तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. कागदपत्र वाचल्याशिवाय कुठेही साईन करू नका. लव्ह रिलेशनशिप्स चांगले राहील. हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. उपाय: या सप्ताहात पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी आणि शिवचालीसाचा पाठ करावा. सिंह. या सप्ताहात तुमचे वर्किंग एफर्ट्स वाढतील. नवीन नोकरीवाल्यांना संधी मिळेल. शेअर मार्केट फंडिंगमध्ये प्रॉफिट होईल. इन्व्हेस्टमेंटमध्ये आउटपुट रिटर्न्स चांगले मिळेल. विद्यार्थ्यांनी ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नये. लक्षपूर्वक अभ्यास करावा. लव्ह रिलेशनशिपसाठी हा सप्ताह अगदी चांगला जाईल. या सप्ताहात तुम्ही अहंकार दूर ठेवा. वाईट शब्द वापरू नका किंवा वाईट भाषा वापरू नका. या सप्ताहात सूर्याची आराधना करा. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य द्या. कन्या. या सप्ताहात तुम्हाला चांगली बातमी कळेल. नवीन प्रोजेक्ट, नवीन डील तुम्ही या सप्ताहात फायनान्स कराल. या सप्ताहात तुमच्या कामाची रूपरेखा बनवा आणि नंतरच त्या कार्यात हात घाला. लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कोणी धोका दिला असेल तर तुम्ही त्याचे स्वागत करा, पण प्रश्न विचारूनच तुम्ही पुढचे पाऊल टाका. ड्रायव्हिंग करत असाल तर पायाला दुखापत होण्याची शक्यता. उपाय:
अंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ व सफेद फुले घालून आंघोळ करावी. गणेश स्तुतीचा पाठ करावा. तुळा, या सप्ताहात वरिष्ठांकडून तुम्हाला सहयोग मिळेल. सरकारी विभाग व सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. या सप्ताहात चांगल्या प्रकारे फायनान्सिंग कराल. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळेल. नवीन कार्याची सुरुवात कराल. प्रॉफिटेबल रिझल्ट्स मिळतील. लव्ह रिलेशनशिप्समध्ये स्टॅबिलिटी दिसत आहे. ट्रॅव्हलिंग होईल. या सप्ताहात आरोग्य चांगले राहील. उपाय: लक्ष्मी स्तोत्र नित्य नियमाने वाचावे. वृश्चिक, या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या दृष्टिकोनातून मानसन्मान मिळेल. मेडिकल रिसर्च करणाऱ्यांना हा सप्ताह चांगला जाईल. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याचा मौका मिळेल. विद्यार्थ्यांना हा सप्ताह अतिउत्तम जाणार आहे. व्यापाऱ्यांना हा सप्ताह फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन चांगले जाईल. सासरच्या पक्षातून रिलेशन्स बनतील. तुमच्या शुभचिंतकांकडून लाभ होईल. सप्ताहाच्या शेवटी ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नका. उपाय: रोज बजरंग बाण याचा पाठ करणे. धनु, या सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. मात्र या सप्ताहाचा शेवट थोडा त्रासदायक होईल. गरजू लोकांना मदत करावी. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली राहील. तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेलात तर तुम्हाला सुसंधी मिळेल. तुमच्या करिअरला गती मिळेल. ॲक्सिडेंट आणि इंजुरी होण्यापासून सावध राहा. उपाय: विष्णू सहस्रनाम वाचावे. मकर, या सप्ताहात 12 तारखेनंतर या राशीत स्वामी शनी प्रवेश करत आहेत. या सप्ताहात ट्रॅव्हलिंग होईल. मीडिया सेक्टर, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना हा सप्ताह चांगला जाईल. व्यापाऱ्यांना हार्डवर्क करावे लागेल. खर्च कमी करा. वैवाहिक जीवनात थोडी नोकझोक होईल. या सप्ताहात तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता. उपाय: लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवणे. कुंभ, या सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला मानसन्मान मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी मिळेल. इन्व्हेस्टमेंट चांगली होईल. राजकारणात असणाऱ्यांना हा सप्ताह खूप चांगला जाईल. व्यापाऱ्यांना हार्डवर्क करावे लागेल. तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. या सप्ताहात तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन होण्याची शक्यता. उपाय: शनी चालीसाचा पाठ करावा. मीन, या सप्ताहात कामाचा वर्कलोड वाढेल. ट्रॅव्हलिंग होईल. धार्मिक स्थळाला भेट द्या. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये वाढ होईल. प्रॉफिट मिळेल. या सप्ताहात तुम्हाला कौटुंबिक सुख प्राप्त होईल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. तुम्हाला खुशखबर ऐकायला मिळेल. संतानांकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. सप्ताहाच्या शेवटी एखादी पार्टी किंवा मंगल कार्य कराल. या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्या. उपाय: रोज संध्याकाळी विष्णू चालीसाचा पाठ करणे. आपणा सर्वांना हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.